सर्वांना नमस्कार. मी कृष्णा. आज आपण द अल्केमिस्ट या पुस्तकाचा भाग दुसरा पाहणार. काल आपण काय पाहिलं तर शांतियोग नावाचा एक मुलगा होता जो लहान असताना धर्मगुरू त्याला कुटुंब त्याचे बनवणार होते, पण तो प्रवासाची आवड असल्यानं मेंढपाळ बनलेला होता आणि तिथून त्याला स्वप्न पडलं खजिना शोधायचं. आणि मग सालेमच्या राजाने त्याला सांगितलं की तू खजिना शोधण्यासाठी जात. मग त्याने त्या मेंढ्याही विकल्या आणि तो खजिना शोधायला निघाला. पण इथून पुढचा भाग पाहूया. त्यांना पैसे घेतले आणि आफ्रिकेचं तिकीट काढलं. टँजिएरो या शहरामध्ये तो पोहोचला आणि तिथं पोहोचल्यानंतर मग आता तिथं ओळखीचं कोणीच नाही. आफ्रिकेमध्ये अरेबिक बोलणारे सगळेजण. मग तो त्या हॉटेलमध्ये बसला आणि हॉटेलमध्ये मग विचार करत होता की आता आपण कसं करायचं, कुठं जायचं, आपल्याला जर इजिप्तमध्ये जायचंय तर काय करायला पाहिजे. तिथे स्पॅनिश बोलणारा माणूस आणि मग त्याने सांगितलं की तुला कुठं जायचंय. त्याने सांगितलं मला सॅन्टियागोनं त्याला सांगितलं की मी आता इजिप्तला जाणार आहे, तिथं पिरॅमिड्स पाहायला. मग तो म्हणाला की चल, काही हरकत नाही. मग तुझ्याकडे पैसे आहेत का? म्हणाले हो, माझ्याकडे आहेत पैसे. आणि मग त्याने पैसे काढून दाखवला. आता हॉटेलच्या मालकाने हे पाहिलं आणि तो त्यांच्या जवळ आला आणि जोरजोरात भांडायला लागला. पण याला तर अरेबिक काही कळतच नव्हतं. मग शेवटी एकदाच त्यानं सोडलं आणि त्या जो स्पॅनिश मध्ये बोलणारा ह्याचा जो मित्र होता त्याने याचा हात धरला आणि म्हणला चल आपण काय करूया, आपल्याला इजिप्तला जायचंय ना, मग आता आपण उंट घ्यायचेत आपल्याला. आणि मग ते पैशाची पिशवी घेतली आणि हळूहळू निघाले तिथून आणि बाहेर पडले. मग टँजिएरोच्या गल्ल्यामधून ते जात होते. आता पैशाची पिशवी तर त्या मित्राच्या हातात. सॅन्टियागो त्याच्याकडे लक्ष देऊनच की हा आपण चाललो. आता त्याला त्याच्यापासून परत मागून घ्यायची तर त्यालाही वाटायला लागलं की अरे आपण असं मागणं बरं राहणार नाही. आणि मग ते निघाले आणि त्या गल्ल्यातून जात असताना तिथे एक अशी सुंदर अशी तलवार होती, मस्त तलवार. आणि मग सॅन्टियागोचं लक्ष त्या तलवारीकडे गेलं. त्यानं तलवारीकडे पाहिलं एकच क्षण आणि त्या क्षणामध्ये याच्या सोबतचा जो ते पिशव्यांची थैली घेणारा जो माणूस होता तो गायब. याला सॅन्टियागोला हे असं वाटलं की अरे यार आपण काहीतरी थोडीफार चूक केली का. त्याची हिंमत होत नव्हती बाजूला पाहण्याची की आपल्याकडे आहे का नाही. आणि तरी त्याने तितक्यात पाहिलं आणि त्याचे जे पैसे होते ते सगळे पैसे त्या माणसानं चोरून गायब केलेले होते आणि तोही गायब. सॅन्टियागोनं आपल्या डोक्याला हात लावला. एकाच क्षणामध्ये, म्हणजे कालपर्यंत तो मेंढ्यारांचा मालक होता, त्याच्याकडं खूप साऱ्या मेंढ्या होत्या, त्याच्याकडं आत्ताच्या या क्षणापर्यंत खूप सारे पैसे होते. आणि एकच क्षण फक्त त्याची नजर ढळली आणि तो रावाचा रंक झाला. त्याच्याजवळ आता काहीच नव्हतं. फक्त त्याच्याकडे ज्या सालेमच्या राजानं दिलेले जे 2 युरिम आणि थमीम, हे 2 जे पांढरा आणि काळा हे खडेच तेवढे होते. त्याला आता खायचं काय, त्याला त्याची आठवण नव्हती की आपल्याकडे आहे. आणि दिवसभरात तर त्यानं काही खाल्लेलं नव्हतं. मग शेवटी एकदा त्या पिशवीत हात घातला. काय खायला मिळते का, थोडा तरी तुकडा खायला मिळते का, पावाचा तुकडा तरी खायला मिळते का पाहिलं. त्याच्यातून ते खडे निघाले आणि त्याला थोडस बरं वाटलं की अरे यार चालतंय, आपल्याकडं हे खडे तरी आहेत. आपल्याला त्या सालेमच्या राजाचा आशीर्वाद, त्याची आठवण झाली. आणि मग त्यानं असं ठरवलं की आता काय करायचं, आपण याचा शकुनाचा अर्थ घेऊया. आणि त्यानं एक प्रश्न विचारला की सालेमच्या राजाचा, म्हातारबुवाचा माझ्यासोबत आशीर्वाद आहे का. आणि पिशवीतून खडा बाहेर काढला आणि त्याच्या हातामध्ये काळ्या रंगाचा खडा आलेला होता. याचा अर्थ होता हो, म्हणजे आपल्याला म्हातारबुवाचा आशीर्वाद आहेच. त्याला थोडस बरं वाटलं. परत त्यानं दुसरा लगेच प्रश्न विचारला. आतमध्ये पिशवीमध्ये हात घातला आणि बाहेर काढला आणि त्याला असं विचार करत होता की मला खजिना मिळेल का. त्याच्या हातात काहीच आलं नाही. पिशवीला छिद्र पडलेलं होतं खालून आणि त्या छिद्रातून ते दोन्ही जे खडे आहेत ते गळून गेलेले होते. मग त्याला वाटलं की अरे हे तर आधीच गळून जायला पाहिजे होते, पण ते तर काही गळून गेले नाही. आणि मग त्याच्या लक्षात आलं की भविष्यातल्या काही गोष्टी भविष्यातच सोडायला पाहिजे, त्याचा विचार आताच करायचा नाही. आणि मग तो तिथंच बसून राहिला. तिथंच त्याला झोप लागली. सकाळी त्याला जाग आली. गर्दी सुरू होती, सगळीकडे गर्दी, धावपळ सुरू होती. आणि मग त्याच्याकडे तर काहीच नव्हतं. आणि मग त्याने एका सामानाचं जे दुकान होतं त्या दुकानात गेला आणि त्याला विनंती केली की मला थोडस काहीतरी काम द्या.
मला त्याच्या बदल्यात काही नको, मला फक्त खायला जरी दिलं तरी बस झालं. आणि मग तो वर्षभर तिथंच काम करत 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 मग त्या काचेच्या दुकानवाल्याला पण त्यानं नवीन 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 युक्त्या सांगितल्या आणि ते काच सामानाचं दुकान खूप हे झालं. आणि मग त्यानं पैसे गोळा केले. शेवटी तो असं मध्ये मध्ये त्याचा विचार यायचा की मी इजिप्तला जायचं आणि माझ्या स्वप्नाचा शोध घ्यायचा का वापस जाऊन मेंढपाळाला न्यायचं. आणि मग शेवटी त्यानं जाऊ द्या काहीतरी होईल, इच्छा सोडून दिलेली होती. त्यानं ते पैसे कमवले आणि वर्षभरानंतर त्यानं त्या काच सामानवाल्याचा निरोप घेतला आणि तिथून तो परत एका ठिकाणी येऊन थांबला. मग आता तिथं त्याला एक निर्णय घ्यायचा होता की एक आपलं परत जाऊन मेंढपाळ व्हायचं का आपल्याला पुढे जाऊन इजिप्त मधल्या पिरॅमिड्सला भेट देऊन तिथं खजिना शोधायचा. आता बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा ठिकाणी येतात, म्हणजे अशी वेळ येते, असे क्षण येतातच की आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा असतो. आणि एक निर्णय हे पुढच्या हजारो निर्णयावर आपल्याला घ्यावे लागतात एका निर्णयाचं. आता मग आपल्याही आयुष्यात आपण ठरवायला पाहिजे की निर्णय घ्यायचा, नक्की निर्णय घ्यायचा, पक्का निर्णय घ्यायचा. आणि जर निर्णय घेतला तर त्या निर्णयाचे जे काही चांगले वाईट बरे वाईट परिणाम होतील ते भोगण्याची, ते सहन करण्याची तयारी आपल्या मनामध्ये ठेवायची. हे असे निर्णय घ्यायला पाहिजे. आणि मग त्या सॅन्टियागोनं निर्णय घेतला की मेंढपाळ तर मी कधी होईलच की, इथून गेलो की मेंढपाळ, पण पुढं काय सांगावं, आपण एक खजिना शोधू शकू. आणि त्यानं ठरवलं की आता काय करायचं, आपण खजिन्याच्या शोधामध्ये निघायचं. आणि तिथून लगेच तो निघाला. मग पुढं एक काफिला, त्या काफिल्याच्या तिथं आला, त्या पैसे वगैरे दिले, तिकीट ते काढलं आणि त्याचा प्रवास सुरू झाला वाळवंटामध्ये. मग वाळवंटात प्रवास सुरू झाला त्यावेळेस तिथे एक इंग्रजी माणूस एक त्या प्रवासामध्ये त्याला भेटला आणि जो इंग्रजी माणूस किमियागाराच्या शोधामध्ये निघालेला होता. आणि मग त्या प्रवासात जात असताना बाजूचा एक उंटवाला होता. तर सॅन्टियागोला तर सवय की सगळीकडे निरीक्षण करायचं शकुनावर. बाप त्याला त्या म्हातारबुवाला सांगितलं होतं शकुनांकडे लक्ष दे, स्वतःवर विश्वास ठेव, शकुनाकडे लक्ष दे, ध्येयापासून परावर्तित होऊ नको, ध्येयाचा कायमस्वरूपी तुझ्या लक्षामध्ये असू दे. आणि मग त्यानं उंटवाल्यासोबत, सॅन्टियागोनं त्या उंटवाल्यासोबत मैत्री केली आणि मग त्यांच्यासोबत चर्चा वगैरे सुरू झाली. त्यावेळेस त्याला कळालं की जो तो उंटवाला होता त्याच्याकडं खजुरांची मोठी अशी बाग होती. पण एक दिवस धरणीकंप झाला, नाईल नदीनं त्याचं पात्र बदललं, तो पूर आला आणि त्या पुरामध्ये सर्व जे बगीचा होता तो वाहून गेला. एका क्षणामध्ये, एका रात्रीमध्ये हे सर्व बदलून गेलं. आणि मग उदरनिर्वाहासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर मग हे उंट घेतले आणि उंटाचा प्रवास त्याने सुरुवात केलेला होता. आणि मग त्या उंटवाल्याने ह्याला सांगितलं की भूतकाळातल्या आठवणी याच जर आपण ओझं घेऊन जगलो तर आपल्याला काही जगता येणार नाही. आणि भविष्याची जर चिंता केली तरीही आपल्याला जगता येणार नाही. मी वर्तमानात जगायला शिकलो आणि वर्तमानातच जगायला पाहिजे. आणि त्यानं उंटवाल्यानं सॅन्टियागोला सांगितलं की तुला जर सुखी व्हायचं असेल तर तुही हेच करावं लागेल की तुला वर्तमानाचा क्षण जगावा लागेल. आपल्याही आयुष्यात बऱ्याच वेळा असं होतं पहा, आपण भूतकाळाची चिंता करत बसतो, ओझं वाहत बसतो आणि भविष्य काळात काय होईल याचा विचार करत बसतो. म्हणजे आपल्या हातात जो वर्तमान काळ आहे तो आपण जगतच नाही आणि आपला तो चालला जातो. तर आपण या गोष्टीतूनही एक आपल्याला शिकायला पाहिजे की आपण सुद्धा वर्तमान काळात जगलं पाहिजे. आणि मग सॅन्टियागोचा प्रवास सुरू झाला. वर्तमान काळात जगायचं, आजूबाजूच्या वातावरणात पाहायचं. वाळवंट ह्याला काही सांगतो का, वाळवंटातून ह्याला काही शकून दिसतात का, हे पाहायचं. आणि ह्याचा प्रवास सुरू झाला. आणि मग ह्यांच्या प्रवासात सुरू असताना वाटतच त्यांना कळालं की आता दोन टोळीवाल्यामध्ये युद्ध होणार आहे. म्हणजे युद्ध होत आहे आणि त्याची चर्चा या म्हणजे हे जे निघालेले होते, काफिला निघाला होता, ह्या काफिल्यापर्यंत यायच्याच. मग एक दिवस इंग्रजी माणसानं त्या उंटवाल्याला विचारलं की आता याची काही आपल्याला भीती आहे का, टोळीवाल्यांची याची काही भीती आहे का. मग त्यावेळेस उंटवाल्यानं आणखी एक सांगितलं की आता आपण वाळवंटात प्रवेश केला, आता आपले परतीचे मार्ग बंद झालेले. आता पुढे जायचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता त्याचीच आपल्याला निवड करावी लागेल, कारण की परतीचा तर मार्ग नाही. आणि मला इथं आठवलं कोंढाणा किल्ल्यावरचा प्रसंग आठवला. म्हणजे ज्यावेळेस सगळेजण किल्ल्यावरून
परत उड्या मारायचं. तानाजीला ज्या वेळेस धारातीर्थी पडला असं कळालं, सगळे मावळले की त्या कोंढाण्यातून त्या किल्ल्यावरून परत जायचे होते, त्यावेळेस त्याला दोर कापून टाकेला तर सांगितलं की तुम्हाला मरायचंय ना तर लढाई करत करत मरा. आणि जर दुसरा एक तुमच्याकडं पर्याय आहे, किल्ल्यावरून उडी मारा मरून जा, पण लक्षात ठेवा जर तुम्ही इथे लढाई करता करता जर मेले तर तुम्ही जिंकू शकता, आणि इथून किल्ल्यावरून उडी मारून पडला तर मेला तर मरूनच जा. बघा, म्हणजे आपल्याकडे ज्या वेळेस माग जायचे दरवाजेच बंद झालेले आहेत, आता फक्त पुढे जायचंय, त्यावेळेस त्याच्यातला सगळ्यात चांगला मार्ग आपण निवडायला पाहिजे, आणि निश्चितच तो मार्ग आपल्याला विजयापर्यंत घेऊन जातो. आणि मग फक्त मग यांचा तसाच प्रवास त्या मरुद्यानाकडं सुरू झाला, वाळवंटातला प्रवास सुरू झाला. आणि त्यांना मरुद्यानात पोहोचायचं होतं, कारण की मरुद्यान जे आहे वाळवंटातलं एक ठिकाण असं की तिथं माणसांची वस्ती असायची, पाणी हे सर्व तिथं असायचं. आणि मरुद्यान हे युद्धबंदीचा एक क्षेत्र होतं, तटस्थतेचं क्षेत्र होतं, म्हणजे तिथं युद्ध वगैरे करायचे नाही, टोळीवाल्यांनी जायचं. आणि मग हे काही दिवसानंतर त्या मरुद्यानात पोहोचले. मरुद्यानात पोहोचल्यानंतर लगेच इंग्रजी माणूस आपला, त्याला किमियागाराचा शोध घ्यायचा होता, तो निघाला. आणि सॅन्ट्रियागोनं असं ठरवलं की आता मरुद्यानात आपण पोहोचलोय, आपण आजूबाजूचं मरुद्यान हे सगळं पाहावं, कसं आहे कसं असतं. तिथं पाहिलं तर हजारो खजुरांचे झाडं, पाणी सर्व तिथं होतं. आणि मग हा सॅन्ट्रियागो मरुद्यान पाहत, खजुरांच्या बागा, तिथल्या विहिरी हे पाहत पाहत तो फिरत राहिला. फिरता फिरता त्याला तिथं एक अतिशय सुंदर अशी एक मुलगी दिसली. तो तिच्या जवळ गेला आणि त्यानं विचारलं की तुझं नाव काय. मग तिनं सांगितलं की माझं नाव फातिमा आहे. पण ती अशी बोलली थोडं आणि ती तिथून चालल्या गेली. ते विहिरीवर पाणी भरायला आलेली होती, आता नवीन पहिलीच भेट झालेली. पण सॅन्टियागोला असं वाटलं की अरे यार, ही मुलगी आहे, आपण हिच्यासोबत लग्न करायला पाहिजे. म्हणजे आयुष्याचा एक जोडीदार, एका क्षणामध्ये त्याला असं वाटलं की ही आपली जोडीदार आहे ना, आपण आता इथं राहायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी परत तो तिथं त्या विहिरीजवळ येऊन थांबला. ती मुलगी पाणी घेण्यासाठी आली आणि तो त्या मुलीला म्हणाला की मला तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे. आणि मग त्यानं त्याची पूर्ण जुनी हकीकत सांगितली की मी कुठून आलो, कसा होतो, मी कशा स्वप्नाच्या मागे आलो. त्याने आतापर्यंत त्यानं कोणालाही सांगितलेलं नव्हतं की मी इजिप्तला खजिन्याचा शोध घ्यायला चाललो, पण त्यानं फातिमाला सांगून दिलं की मी इजिप्तला खजिन्याचा शोध घेण्यासाठी जाते. मग ती मुलगी थोडं थांबली आणि तिने ऐकून घेतलं आणि ती परत, तिचा वेळ झाला आणि ती घरी चालली. मग दुसऱ्या दिवशी परत ती पाणी घ्यायला आली. हा परत तिथं जाऊन त्या विहिरीजवळ जाऊन थांबला आणि त्याने विचारलं काय. त्या मुलीने सांगितलं की काही हरकत नाही, माझी हे कदाचित वाळवंटानं तुला माझ्यासाठीच पाठवलेलं असेल, हे मान्य आहे, मग आता आपण लग्न करायला हरकत आहे. मग त्यावेळेस हा सॅन्टियागो म्हणाला की आता इजिप्तचा खजिना विजिना जाऊ दे, काही गरज नाही मला, मी आता इथंच थांबतो, आपण लग्न करू, इथं आपण राहू. त्यावेळेस त्याला फातिमानं एक वाक्य सांगितलं की वाळवंटातल्या आम्ही ज्या सगळ्या स्त्री आहोत, आमचे म्हणजे ज्यांचे लग्न झालेले आहेत, यांचे सगळ्यांचेच नवरे असं काहीतरी शोधण्यासाठी, काहीतरी काम करण्यासाठी दूरवर निघून जातात. काही जण परत येतात, मग त्यांच्या बायका खुश होतात. पण काही काही जण, सगळेच गेलेले माणसं काही परत येत नाहीत, काही काही जण येतच नाही. आणि मग इथले ज्यांचे नवरे येत नाहीत त्या बाया असं समजतात की आमचे जे नवरे आहेत हे या ढगांचा, या दऱ्या खोऱ्यांचा, या पाण्याचा यांचाच भाग झालेला आहे, त्या विश्वाचा भागच झालेले आहेत असं समजतात आणि ते त्यांचं उर्वरित आयुष्य करतात. पण जाणारे जे माणसं आहेत त्यांना ते तिथं रोखून ठेवत नाही. मला तुला इथं रोखून ठेवायचं नाही, तुला इथं अडकून ठेवायचं नाही, तू तुझ्या भवितव्याच्या शोधासाठी निघ, तू जाच. मी इथं आयुष्यभर तुझी वाट पाहायला तयार आहे. तू जर आलास तर आपलं पुढचं आयुष्य आपण जगून घेऊ, आणि जर नाहीच आलास तर माझं मन हे स्वीकार करेल की तो कुठल्या तरी ढगांचा, दर्यांचा, पाण्याचा, या विश्वाचा तू भाग झालेला आहेस आणि मी ते स्वीकारायला तयार आहे. म्हणजे अशा पद्धतीने पहा, म्हणजे भरपूर वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की आपल्याला काहीतरी बनायचं असतं आणि मग असं वाटतं की नाही, हे आपल्याला हे इथं सोडून, आपलं कुटुंब, आपलं पूर्ण नातेवाईक हे सगळे सोडून, किंवा चांगली परिस्थिती ही सोडून आपल्याला जायची तयारी नसते. आपण तिथंच त्या मोहामध्ये, त्या प्रेमामध्ये अडकून पाहतो. पण जर आपण तिथून पुढे गेलो तर नक्कीच आपलं आपण भवितव्य मिळवू शकतो. आणि जर तिथे अडकून पडलो तर अडकूनही पडू शकतो. काय सांगावं, काही दिवसानंतर त्याचाही आपल्याला कंटाळा येऊन जाऊ शकतो किंवा आपलं भवितव्य आपल्याला मिळणारच नाही. आणि मग तो सॅन्टियागो जो आहे
त्याला असं वाटलं की नक्कीच आपण काय करायला पाहिजे, भवितव्याचा शोध घेत नाही घ्यायला पाहिजे. आणि मग तो तिथून हळूहळू हळूहळू पुढे जात होता. तितक्यात त्याला आकाशामध्ये त्यानं वर पाहिलं, त्याला आकाशामध्ये 2 बहिरी ससानी दिसली घिरट्या घालत असताना. आणि अचानक एका बहिरी ससाण्यानं दुसऱ्या बहिरी ससाण्यावर झडप घातली, हल्ला केला. मग त्याला वाटलं की अचानक, आणि एकच क्षण, आणि त्या एका क्षणामध्ये त्याला सैनिकांचं चित्र, त्या वाळवंटातले जे सैनिक आहेत तलवारी घेऊन जाणारे, चित्र त्याच्या डोळ्यासमोर एक क्षणासाठी तरळून गेलं. त्याला आठवलं आणि लगेच त्याला म्हातारबुवा आठवला. म्हातारबुवानं त्याला सांगितलेलं होतं की शकुनाईकडे लक्ष ठेव, शकुनाईकडे लक्ष ठेव. आणि मग त्याला वाटलं याही मला काय सांगणार आहे, काय सांगणार आहे. तो विचार करायला लागला. त्याच्या लक्षात आलं की मरुद्यानावर हे नक्कीच हे जे टोळ्यांचं युद्ध चालू आहे ते मरुद्यानावर युद्ध करणार आहे. आणि मग तो लगबगीनं त्या उंटवाल्याकडे गेला, त्याच्या मित्राकडे गेला आणि त्याला सांगितलं की मरुद्यान धोक्यात आहे, मरुद्यानावर टोळ्या युद्ध करणार आहे, त्याच्यावर हल्ला करणार आहे. उंटवाल्यानं विचार केलं, पण हे तर तटस्थतेचा प्रदेश आहे, इथं तर आतापर्यंत वाळवंटाच्या इतिहासामध्ये मरुद्यानात कोणी युद्ध केलंय, मरुद्यानावर हल्ला केलाय असा क्षणच घडलेला नाही. पण तरी असं त्याला वाटलं की तू काय कर, इथला जो मरुद्यानाचा टोळीवाल्यांचा जो प्रमुख आहे, मरुद्यानाचा जो प्रमुख आहे, त्याला तू ही गोष्ट जाऊन सांगायला पाहिजे. आणि मग लगबगीनं सॅन्टियागो त्या टोळीवाल्यांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की टोळीवाले जे आहेत हे मरुद्यानावर हल्ला करणार. मग त्या मरुद्यानं जे टोळीवाले जे होता त्यानं सगळे आपले टोळीतले जे होते बाकीचे 8-10 जण होते त्या सगळ्यांना तिथं बोलवलं. त्यांच्या चर्चा सुरू झाल्या. ते सगळे काहीतरी अरेबिक मध्ये बोलायला लागले, पण याला तर काही ते काही कळत नव्हते. थोड्या वेळामध्ये गोंगाट जो होता तो थांबला आणि तो टोळी प्रमुख ह्याच्याकडे आला आणि म्हणाला, ठीक आहे, असं समजू की तुला हे सांगितलं, पण पिढ्या आम्ही ह्या वाळवंटामध्ये राहतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायला पाहिजे, हे आम्हाला न सांगता तुला कसं काय सांगितलं. त्यावेळेस शांतियागो त्यांना म्हणाला की तुम्ही पिढ्यानपिढ्या इथंच राहता, तुम्हाला ह्या वाळवंट, तुमची जे नजर आहे हे वाळवंटातलं नाविन्य तुम्हाला आता काही दिसत नाही. मी नौखा आहे, माझ्या नजरेला वाळवंटात ज्या ज्या नवीन गोष्टी काही व्हायल्या त्या मला दिसत आहेत आणि मला हे त्याने सांगितल्या. सराईत नजरेला जो काही बदल आहे तो पटकन लक्षात येत नाही. आपल्यालाही बऱ्याच वेळा असं होतं पहा, आपल्या आजूबाजूला भरपूर साऱ्या गोष्टी बदलत असतात, पण आपली नजर सराईत असते, त्याच्यात झालेला बदल या काही आपल्याला दिसतच नाही. आणि मग सॅन्टियागोनं सांगितलं की नक्कीच तो एक ना एक टोळीवाला किंवा कोणते ना कोणते टोळीवाले आपल्या ह्याच्यावर युद्ध करणार आहेत, हल्ला करणार आहेत. तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाहीतर नाही, नका ठेवू. आणि मग टोळीवाल्यानं ठरवलं की आपण याच्यावर विश्वास ठेवायचा. मरुद्यानामध्ये शस्त्रबंदी होती, पण त्यानं सगळ्याला शस्त्र परत दिले आणि सांगितलं की सगळेजण शस्त्र घ्या, आपण जो काही आपल्याला धोका आहे त्या धोक्याला आपण तोंड देण्यासाठी तयार राहायचं. आणि सॅन्टियागोला सांगितलं की एक जो कोणी, म्हणजे हे जर घडलं तर 10 मेलेल्या माणसा जे काही मुर्दे असतील त्यांच्या बदल्यात तुला 1 सोन्याची मुद्रा देऊ. पण आपण आला, पण जर उद्या संध्याकाळपर्यंत शस्त्र उपसलंच गेलेलं नाही किंवा युद्ध झालंच नाही तर हे शस्त्र तुझं मुंडक जे आहे ते थडा वेगळं करून टाकेल, तू राहणार नाही. आणि मग हे सांगितल्यानंतर भीतीनं अशी गाळण उडायला पाहिजे होती, पण सॅन्टियागो घाबरला नाही, त्याला पश्चाताप झाला नाही. आणि त्याने एक लक्षात घेतलं, त्याने एक विचार केला की जर असं घडलंच नाही तर परमेश्वरच भविष्य बदलायला तयार नाही असं समजल आणि त्या बदल्यात स्वतःच्या प्राणाची कुर्बानी झाली तरीही चालेल असं त्याने विचार केला. आणि तो तिथून थोडस पुढे आला की असं अचानक गडगडाट झाला मोठा, एकदम धुळीचे लोळच्या लोळ उडाले आणि तितकं एक प्रचंड आकाराचा धष्टपुष्ट असा माणूस एका घोड्यावर बसून तिथं आला आणि त्यानं मोठ्या आवाजात गर्जना केली, कोण आहे ज्यानं अल्लाहचं जे निर्णय होता तो बदल केला, कोण आहे ही जे भविष्यवाणी केली. आणि सॅन्टियागोनं सांगितलं की मी आहे, मी ते भविष्यवाणी केली. तितक्यात लगेच त्यानं ते तलवार घेतली. सॅन्टियागोला असं वाटलं की आता माझं जे धड आहे ते आपल्या मुंडक्या वेगळं होऊनच जाईल, कापून टाकलं जाईल. ते तलवार अशीच आली त्याच्या एकदम कपाळाच्या मध्याला लावली गेली
आणि त्याचं पात जे आहे ते टोचलं, रक्ताचा एक थेंब थोडासा पुढा. मला तू हिंमतच कस काय केली अल्लाच्या निर्णयात बदल करण्याची? त्यावेळेस सॅन्टियागो तितक्या धाडसानं धैर्यानं म्हणाला की ज्या अल्लानं बहिरी ससाने निर्माण केले, ज्या अल्लानं हे विश्व निर्माण केलं, त्याच अल्लानं त्या पक्ष्यांची भाषा सुद्धा मला शिकवली आणि म्हणूनच मी त्याचा अर्थ लावला आणि मी सांगितलं की मरुद्यानात उद्या युद्ध होणार आहे म्हणून, हल्ला होणार आहे म्हणून. मग तो जो घोडेस्वार आलेला होता त्यानं सांगितलं की थोडा वेळ थांबला आणि म्हणाला की तू घाबरू नको, मी तुला फक्त तुझ्यात किती धाडस आहे, तुझ्यात किती हिंमत आहे हे पाहण्यासाठी हे सर्व केलं. आणि एक सल्ला दिला की बाबा रे, हे वाळवंट आहे, याच्यावर प्रेम कर, याच्यात सगळ्या गोष्टी पहा, नवीन नवीन गोष्टी शिक, पण याच्यावर विश्वास ठेवू नको, कारण की एकच क्षण आणि हे वाळवंट लगेच तुला फसवून टाकेल आणि त्याचा परिणाम म्हणजे मृत्यूदंडही होऊ शकतो. लक्ष ठेव, बेफिकीर होऊ नको. प्रेम कर, विश्वास ठेव वाळवंटावर, पण बेफिकीर होऊ नको, कारण की इथं परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत असते. या गोष्टीवरून आपणही ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे आता हे ऑलिम्पिकच्या स्पर्धा वगैरे होतात बघा, की शेवटच्या एकच क्षण म्हणजे एका सेकंदाचा 100वा भागात जरा बेफिकीर झालं की आपल्याला पदकानं हुलकावणी दिली. पीटी उषाला या पदकानं हुलकावणी दिलेली होती. आपल्याही आयुष्यात तसं असतं की आपण परीक्षा म्हणजे एखाद्या परीक्षेची तयारी करतो, खूप तयारी करतो, विश्वास ठेवला, सगळा अभ्यास झालाय माझा, जर आपण बेफिकीर झालो तर तेच बेफिकिरीचा क्षण जो आहे आपल्याला आयुष्यातून उठवून टाकायला, मृत्यू मिळायलाही आपल्याला मागं पुढे पाहत नाही. तर सॅन्टियागोनं असं ठरवलं की बेफिकीर व्हायचं नाही, शकुनावर विश्वास ठेवायचा आणि बारकाईनं सगळ्या गोष्टी पाहायच्या. आज आपण इथंच थांबणार आहोत. खरंच उद्या टोळ्या आल्या का? युद्ध झालं का? आणि जर नाही झालं तर सॅन्टियागोचं मृत्यू झाला का? ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतील, हे कथाकथन सांगण्याची पद्धती, याच्यातून नवीन गोष्टी शिकण्याच्या पद्धती, फक्त ही कथा नाही, या कथातून आपण भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी, आपल्या आयुष्याला लागू होणाऱ्या गोष्टी आपण शिकत आहोत. आणि जर हे आपल्या सर्वांना आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. परत उद्या काय होईल, उद्या काय झालं असेल या विचारानं हे जाणून घेण्यासाठी आपण परत भेटणार आहोत. चला, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.